अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार। तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया। चला तर मग आज आपला विषय आहे गुरुचरित्रामधला 14वा अध्यायाचं महत्त्व आज आपण जाणून घेणार आहोत। श्री गुरुदेव दत्त खरोखरच अतिशय घोर संकटापासून तारून नेण्याचे सामर्थ्य ह्या 14व्या अध्यायामध्ये आहे। मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते तुम्हाला की तुम्ही नित्य नेमाने हा अध्याय जर वाचन करत असाल तर तुमच्या मुखातून सदैव दत्तगुरूंचे स्मरण करत असाल तर कितीही मोठे संकट असू द्या, ते गुरु दत्त महाराज आपल्या संकटातून तारून नेतात। हे हजारो लाखो लोकांचा अनुभव आहे। तर तुम्ही हा दत्त महाराजाचं 14वा अध्याय तुम्ही दररोज नित्य जीवनामध्ये पाठन ठेवले तर बघा, तुम्ही कितीही संकट असू द्या, कितीही असू द्या, हा 14वा अध्याय आपल्या भक्तांसाठी, आपल्या गुरूंची स्मरण आपल्या मुखातून होण्यासाठी साक्षात गुरुनी आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे असा हा अध्याय आहे। चरित्रामधला 14वा अध्याय हा खूप छोटा अध्याय आहे। तुम्हाला फक्त 5 मिनिटं लागणार आहेत हे अध्याय वाचण्यासाठी। जर तुमच्या जीवनामध्ये खूप दुःख आहे, संकट आहे, तर तुम्ही हा फक्त 5 ते 4 मिनिटं तुम्ही जर वाचण्याला जास्त फास्ट असाल तर फक्त 4 मिनिटामध्ये तुमचा हा गुरुचरित्राचा 14वा अध्याय वाचून होईल। तर तुम्ही हा गुरुचरित्र 14वा अध्याय मोठा ग्रंथमध्ये तुम्ही दररोज हात लावायचं नाही। आपल्याला एक छोटीशी पोथी भेटते 14व्या अध्यायाची, मग ते अध्याय आपल्याला घ्यायचं आहे। ते अध्याय घेऊन आपण नित्य रोज जीवनामध्ये एक अध्याय तुम्ही वाचा। पूर्ण गुरुचरित्र वाचण्याचं पण आपल्याला फळ प्राप्त होते आणि आपल्या दत्त महाराजांची, आपल्या स्वामी महाराजांची अखंड कृपा आपल्यावर राहते। आपले संकट असेल, आपल्यावरती दुःख असेल, तर हे संकट, हे दुःख गुरु महाराज, दत्त महाराज कधी तुमचे दुःख नष्ट करतील। तर हे अत्यंत प्रभावशाली हा ग्रंथ 14वा अध्याय आहे। त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये खूप क्लेश आहे, खूप रोग म्हणजे आजारपणा आहे, तुमच्या घरामध्ये बार अपघात होतात, अचानक संकटे येतात, मग अशा वेळेसुद्धा आपल्याला गुरुचरित्र अध्यायामधला 13वा अध्यायाचं वाचन करायचं आहे। हा 13वा अध्यायसुद्धा प्रत्येक क्लेशापासून, आपल्या घरामध्ये जो काही क्लेश सारखं निर्माण होत असतो त्या क्लेशापासून मुक्ती देणारा हा 13वा अध्याय आहे आणि सर्व मनोरथ पूर्ण करणारा, आपल्या संकटातून सगळे संकट निवारण करणारा हा 14वा अध्याय आहे। आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, शांती, समाधान देणारा आणि आनंद देणारा, धनप्राप्ती करून देणारा, आपल्या जे मनोरथ आहे ते पूर्ण करणारा, आपण जे स्वप्न पाहिलेले आहेत ते स्वप्न पूर्ण करणारा अध्याय म्हणजे गुरुचरित्र अध्यायामधला हा 18वा अध्याय आहे। तुम्ही हे 3 अध्याय तुम्ही दररोज तुमच्या जीवनामध्ये नित्य ठेवा। जर तुम्ही शॉपमध्ये काम करत असाल किंवा तुम्ही जॉबवर असाल तर हे एक छोटीशी पुस्तक भेटते। आपण मोठं गुरुचरित्र ग्रंथ आपण दररोज हाताळू नये, ते हाताळल्यावर तो ग्रंथ पवित्रता राहणार नाही। म्हणून आपण दररोज गुरुचरित्र ग्रंथाला हाताळायचं नसतं। एक छोटीशी आपल्याला पुस्तक भेटते की 14वा अध्याय, 13वा अध्याय आणि 18वा अध्यायाची अशी एक छोटी पुस्तक आपल्याला मार्केटमध्ये भेटून जाते। ते पोथी आपल्याला आणायची आहे आणि ते आपल्या नित्यजवळ ठेवायचं आहे। आणि ही सेवा आपल्याला दररोज नित्यनेमाने, एखादी अडचण असेल, तुम्ही बाहेरगाव जात असाल किंवा लेडीज असेल त्यांना अडचण असेल, 5 दिवसाचे महिनावारी असतात, तर ह्या वेळेमध्ये हा ग्रंथ वाचायचं नाही। फक्त आपल्याला सुतकमध्ये सुद्धा हा ग्रंथ वाचायचा नाही। काय करतात, गावाकडे कोणाचे सुतक येतात, मग गावाकडे झालेलं आहे, आपल्याला काय फरक पडतो म्हणून आपण शहरमध्ये असतात बायका, मग वाचायला सुरुवात करतात, पण हे चुकीचं आहे। तुमचं जवळ सुतक संपत नाही तोवर हा ग्रंथ, हा अध्याय वाचायचा नसतो। आणि सुतक तुमचे जे संपले, जे किती दिवस तुम्ही पाळत आहात सुतकांचे, 13 दिवस, 12 दिवस, कोणी सव्वा महिने पाळतात, तर ह्या दिवसामध्ये आपल्याला हा ग्रंथ वाचायचा नाही। फक्त आपल्याला
पाळीमध्ये आणि सुतकामध्ये आपल्याला ग्रंथ वाचायचे नाही. मग इतर दिवशी कोणत्याही दिवशी तुम्ही वाचू शकता. जेवढं त्या वेदतुल्य ग्रंथ श्री स्वामी गुरुचरित्र सारामृत ग्रंथ आहेत, त्याच वेदतुल्य ग्रंथातले हे अध्याय आहेत. म्हणून ह्याला पण तेवढीच आपल्याला काळजी घ्यायची आहे, ह्यांची पण पवित्रता तशीच ठेवायची आहे. आणि हा आपल्याला अध्याय वाचायचा असेल तर आपल्याला नॉनव्हेज वर्ज्य करायचं आहे. नॉनव्हेज खाऊन हा अध्याय वाचू नये. ज्या दिवशी आपण नॉनव्हेज खात आहात त्या दिवशी हा अध्याय वाचायचा नसतो. मग त्या दिवशी आपले नॉनव्हेज खायचं नसतं, त्या दिवशी हा अध्याय वाचला बघा, तुमचे सगळे कष्ट, दुःख, दारिद्र्य, क्लेश, संकट, तुमचं घरामध्ये खूप आरोग्यविषयी समस्या आहे, खूप आजारी निर्माण होत आहेत. मग गुरु महाराजांना, दत्त महाराजांना विनंती करून तुम्ही हे अध्याय तुम्ही दररोज नित्य वाचण्यामध्ये ठेवा. मग बघा तुमच्या जीवनामध्ये किती फरक पडते. किती तुमच्या जे काही तुमचे मनोरथ आहे, जे काही मनोकामना आहे, तुमची इच्छा आहे, ते सगळे दत्त महाराज तुमचे पूर्ण करतील. हे बघा किती लाखो लोकांना अनुभव आहे आणि हे मी सुद्धा हा अध्यायाचं वाचन दररोज करत असते. म्हणून बघा तुम्ही हे अध्याय वाचा आणि तुमच्या जीवनामध्ये किती फरक पडतो मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट करा. आणि माहिती जर आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि सबस्क्राईब जरूर करा. सबस्क्राईब करून ऑलच्या बटनवर दाबलं तर मी जे पुढची उद्याची माहिती सांगेल ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल. आणि माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअरमध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा. धन्यवाद. शुभ दिवस जाओ. तुमचे सगळे चांगले इच्छा पूर्ण करू असे आपल्या गुरुचरणी वंदन करूया आणि दत्त महाराजाची कृपा तुमच्यावर अखंड राहावं. धन्यवाद.